तुम्ही बघा बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बिझनेस करतो, बिझनेस सुरुवात करत असताना आपण खूप जोशमध्ये असतो, उत्साहात असतो, एक पॅशन असतं, पर्पज असतो, सगळं काही पॉसिबल वाटायला लागतं. आणि हे करत करत असता 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 बऱ्याचदा मग मध्येच काय होतं, आपला एखादा मित्र मोठं ऑफिस काढतो किंवा दुसरा कुठला तरी बिझनेस करतो किंवा अजून कोणीतरी करतं दिसतं, कोणाची तरी न्यूज ऐकायला येते, कुठेतरी फोटोज येतात. आणि मग अशा वेळेला ना बऱ्याच वेळेला आपण कंपॅरिझन मध्ये जातो. आणि मग कंपॅरिझन मध्ये गेले की काय होतं, आयदर आपल्याला दुसरं कोणीतरी सक्सेसफुल होताना जलसी फील होते, त्याचा हेवा वाटायला लागतो, विच इज अ निगेटिव्ह इमोशन. आणि हे सगळं करत असताना आपणच आपल्या ॲबिलिटीवरती डाऊट घेतो, स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. सो पहिली गोष्ट बिझनेसमनने स्वतःला इतरांशी कंपेअर करणं थांबवा. तुम्ही युनिक आहात, तुम्ही स्पेशल आहात. सो स्वतःवरती डाऊट न घेता स्वतःवरती 100% विश्वास ठेवा आणि सगळ्या निगेटिव्ह इमोशन पासून दूर राहा. कंप्लेन करणं थांबवा आणि कॉम्प्लिमेंट करा. इतरांचा हेवा न करता इतरांचं कौतुक करायला चालू करा. इतरांचे विकनेसेस न बघता इतरांच्या स्ट्रेंथ बघा, इतरांच्या स्किल बघा आणि त्या शिका. एकमेकांना शेअरिंग करा आणि एकमेकांना सपोर्ट करून बिझनेस ग्रो करा. तुम्ही जर बघितलं तर सध्याचा ट्रेंड आहे, एकटे एकटे बिझनेस न करता एकमेकांना सपोर्ट करून, एकमेकांना शेअरिंग करून, एकमेकांच्या आयडिया शेअरिंग करून जर तुम्ही केलं तर तुम्ही दोघेही मोठे होता. सो अल्टिमेटली मला तुम्हाला एक सांगायचंय की कॉम्पिटिशन मध्ये न जाता क्रिएटिव्ह प्लेनचा विचार करा, तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल.